चुकून आपण काचेची वाटी घेतली आपली मार्बलची, त्याच्यामध्ये काय होणार नाही. झाला काही झाला काढी जाईल. आता त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकायची, मिरची नाही टाकायची, कोथिंबीर इथे टाकली. वेलकम बैक टू माय यूट्यूब चैनल आम्रपाली पवार. है मेरी मम्मी और बोल ये मेरे सास ससुर. बोल जा ना, आजचा मेनू सांग ना. अरे थांब, मला नाही माहिती तू काय बनवणार. मेनू सांग. मेनू सांग आजचं काय. मला नाही माहिती. उपमा. हा, तुला काय स्पायसी केक बोलतात त्याला, स्पायसी केक. खांद्यावरचा हात काढ ना. हात कोण ठेवतं खांद्यावर? तुझ्या के रे के बुढ़िया. बुढ़िया कितने साल की हुई बुढ़िया? किती वर्षाची झाली? मी तुला काय सांगू, पण सांग ना किती वर्ष. तिला आहे ना स्वतःची जन्मतारीख पण नाही माहिती. 47 वर्षाची झाली. 47 वर्षाची म्हातारी झाली. नाही तुला सांगायची. हे बघ डोक्यावरची केस गेली. अरे लाईट कशी भेटली. आपलं कोरफडीचं झाड मोठं झालेलं आहे. एक तोडलं आणि हे छोटं. इथून हे खोड आहे, त्यातून येते कोरफड. आणि ही लिची एकच पान उरलं आता लिचीच्या झाडाला. सकाळचे वाजलेले आहेत 11:30 की 11. आता आमची सकाळ झालेली आहे. आता दुकान खोललं आम्ही. आता आम्ही नाश्ता बनवणार आहे आणि तो लंचला खाणार. उपमा बनवणार आहे मी. उपमा. अय बोल ना काहीतरी. लोक तुला बघायसाठी तरसतात. हा, तुळशीपाड्याची अप्सर आहे ती. काय नाही काहीतरी बोल तरी. मला इच्छा नाहीये बोलायची. जा तुझा. इतनी भाव खाती है. सोचो मेरा अगर 1 मिलियन 1 लाख चैनल हो जाएगा, 1 लाख चैनल क्या आपले 1 लाख सब्सक्राइबर हो जाएगा तो कितनी भाव खाएगी. गाइस मेरा 1 लाख होने वाला है, उसके लिए बहुत बाकी है सब्सक्राइबर. प्लीज तुम लोग सब्सक्राइब करो मेरे यूट्यूब चैनल को. अजून एक मराठी, प्लीज माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. कॅमेरा क्लिअरिटी खराब झाली आपली. आता आयफोन घ्यायचा आता 1 लाख झाल्यावर. 1 लाख सबस्क्रायबर झाल्यावर आणि आयफोनची 50वी हे आली ना सिरीज, मग घेणार 16वा. ते बघ त्या शेरूला मच्छीचा वासाला गेला म्हणून. बाकी क्या गाईज. हिंदी मराठी होतंय आज आपलं. हिंदी मराठी होते. उपमा करणार आहे त्यासाठी आपण आता हे घ्यायचं काय बोलतात शिरा. अरे आपलं काय बोलतात त्या शिऱ्याला, शिऱ्याच्या काय बोलतात रवा घ्यायचा आहे. स्पायसी केक. स्पायसी केक. स्पायसी केक. स्पायसी रवा केक बनवणार आहे आज मी. स्पायसी रवा केक. चलो तो सुरुवात करते. हे मम्मी रवान साफ करून आण. म्हणजे मी सगळं करणार. ये लोग खाली मेरे को काम लगाते, मेरे को खाली काम लगाते हैं. तुम्हारे मी नाही दिसत आहे. हॅलो. ते बाहेरले कालवा आहे. इथे पण पंख्याचा आवाज येते. सईकडून पंख्याचा आवाज येतो. चिल्ली बिल्ली बोंबल जातात. ऊन आ रहे, ऊन आ रहे. हा हाकलला चिल्ली बिल्ली. त्यांनी पण चिल्ली बिल्ली बोललं. जा ना मम्मी. अरे हा काय रवा आहे ना. हा काय, हा रवाच आहे ना. काय बघ गाई इसको ये रवा बोल रही है. ये रवा ही है. तुमको अभी मेरा कुकिंग स्किल दिखाते. कुकिंग स्किल. चलो बाय बाय, जाती हूँ. आपण घेतलेलं आहे सगळं कोथिंबीर कांदा वगैरे सगळं घेतलेलं आहे. आता आपण कट करणार आहे. पहिला आपण कांदा कट करायचा. पाटणं ओरडतात त्यांचं ऐकू नका, माझं ऐका.
आपे काय बनवते? स्पायसी रवा केक. इंग्लिश नाही. स्पायसी म्हणजे काय? स्पायसी रवा केक. स्पायसी रवा म्हणजे केक. काय? अगं म्हणजे काय? रवा केक. स्पायसी रवा केक. उपमा मला ते बोल चुपचाप. अरे तिखट बनवते स्पायसी रवा केक. केक तर गोड असतो आणि स्पायसी. मग स्पायसी पागल. स्पायसी म्हणजे तिखट. येडी. असं होय मला माहिती नाही. उपमा म्हणत ते आम्ही काय पण करत बसले इंग्लिश येत नाही ना स्वतःला. अरे उपीट बोल उपीट. नाही काय नाही म्हणते बाबा माझं लगीन करा. कुक हमेशा नवीन नावं ठेवत असतो. युनिक सेम रेसिपी युनिकनेस. काळेले जाती आता तिकडं. हा? मला माहिती आग से पानी निकल रहा है गाइस में. हे बघा कांदा हमेशा धुवायचा असतो. त्याची त्यामध्ये फंगस लागलेले असतात ते धुवायचे असतात. आता ह्याला आपण बारीक चिरायचं. पंखा बंद करतो. बारीक चिरायचं. इकडे करून पण कापू शकता. आंखों में आंसू गाइस. प्लीज सबस्क्राईब करा माझ्या यूट्यूब चॅनलला. तुम्हाला शपथ आहे तुम्हाला गाइस सबस्क्राईब करा. मला सबस्क्राईब केलं ना तुम्हाला. आज जर तुम्ही मला सबस्क्राईब करता ना आज तुम्हाला एक खुशखबर भेटेल. आपण कांदा कापून झालेला आहे. एकच कांदा घेतलाय मोठावाला. आता आपल्याला कोथिंबीर कापायची. नाही आपला कढीपत्ता घ्यायचा. बारीक बघून घ्यायचं. कढीपत्ता घेतलेला गाईस. त्याला थोडं धुवायचं आहे. अजून घ्यायची आपल्याला कोथिंबीर. कोथिंबीर घ्यायचं. मीडियम खायचं काय पण खायचं. कोथिंबीर कट करून घ्यायची एकदम बारीक. गार्निशिंग साठी आणि वरून टाकण्यासाठी. माझी कुकिंग स्किल आहे ना डे बाय डे वाढत चालली. चांगली होत चालली. पण मी आहे ना फक्त रेसिपीज बनवते. बाकीचं जेवण नाही बनवत कारण की मला कंटाळा येतो. कारण की मी ऑफिसला पण जाते तर मला टाइम नसतो. म्हणून मी माझा रेसिपीजवाला व्लॉग संडेला बनवत असते किंवा सॅटर्डेला. आज संडे आहे. माहीत नाही एडिट करून मी आज टाकणार की नाही माहीत नाही. पण टाकण्याचा प्रयत्न करेन. म्हणजे आपण ठरवलं एक हप्त्याला एक व्हिडिओ तरी गेला पाहिजे मोठा. ए अमोल आवाज कमी करणार तुझ्या फोनचा. गाणी येतात इथं बसल कॉपीराईट. अजून आपल्याला मिरच्या घ्यायची. अमोल मम्मी अमोल बंद करतो. बाहेर नाही येते आवाज. बाहेरून नाही येते तुझ्याकडनंच येते. मिरच्या घेतलेल्या आहेत आपण धुवून घ्यायचे. 5 मिरच्या घेतलेल्या 5. त्याला आता कट करायचं. बारीक कट करायचं एकदम. साफ करायला रवा पण साफ करायचा. सब मेरे को करना पड़ता है गाइस. उसके बाद बोलेगी क्या काम करती है. सब काम करके बोलती क्या काम करती. मेरे को ये संडे एक ही रहता है उसमें भी वो काम लगा देना है. खोटा नहीं बोलत मी गाइस खरा बोलते. सगळे कचरा आपल्याला सांगितलं लगेच भरून ठेवायचा. कचऱ्याच्या डब्यात टाकायचं. मी टाकून येते थांबा. टमाटर घेतलाय छोटासाच घेतलाय. त्याला कापून घ्यायचं बारीक. आणि टमाटरला कधी पण आहे ना टमाटरचा रस काढायचा असतो. बिया काढायच्या असतात. बिया जेवणात टाकायच्या नसतात नाही तर पोटात दुखतं. मी बिया काढून घेते. तोपर्यंत तुम्ही मला सबस्क्राईब मारा. पिळून आणलेलं टमाटर. साठी आपण इथे रवा घेतला साफ करून. हे
कांदा, मिरची, कोथिंबीर, टमाटर, कढीपत्ता, इथे घेतलेले मीठ, हळद आणि थोडासा गरम मसाला घेतला, थोडासा एवढंच टाकायचं आहे. आणि त्यानंतर आपण इथे कढई ठेवले, आपण ह्यामध्ये रवा भाजून घ्यायचा आहे. त्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आणि रवा भाजून घ्यायचं चांगला. आणि नंतर आपण फोडणी द्यायची. ती मी कशी देते ते बघा. कढई आपली तापलेली, आपण रवा भाजून घ्यायचा. लालसर होईपर्यंत भाजायचं तेवढा. असा रवा भाजून घ्यायचा, एवढाच लालसर भाजलेला आहे. ह्याच्यामध्ये 2 चमच तेल टाकलेलं मी फक्त, मीठ भाजले म्हणून. एवढा भाजून घ्यायचा आहे. आता आपण फोडणी तयार करूया. ह्याच्यामध्ये आपण टाकणार आहे तेल. कपडे धुण्याचा आवाज येतो कारण माझी मम्मी कपडे धुते तिथे, तर तुम्हाला तो बॅकग्राऊंड म्युझिक ऐकायला सांगणार, ऑप्शन नाही माझ्याकडे. त्याच्यामध्ये तेल टाकायचं. पहिले तेल टाकलेलं आहे, जास्त टाकलं. एकदम आपल्या अजून तेल थोडं गरम नाही झालेलं, आताच ठेवलं ना आपण. त्यामध्ये आपण जिरे टाकायचे, सॉरी राई टाकलं, जिरे टाकलं, कढीपत्ता टाकायचा आणि पडू द्यायचं. त्यात मिरच्या टाकायचं आता फटाफट. मिरच्या टाकताना डोळे बंद करायचे, डोळे उडते. गॅस एकदम स्लो, फास्ट नाही कळलं. आणि आता कांदा टाकायचा. भाजून घ्यायचं. कांदा थोडा लालसर होईपर्यंत भाजायचा. आता आपण यामध्ये टमाटर टाकूया. शिजू द्यायचं, शिजू देऊया. मीठ, हळद आणि थोडासा गरम. गॅस स्लो ठेवायचा. आता ह्यात आपण टाकणार आहे पाणी, घेतलेलं ऑलरेडी मी पाणी. थोडं पाणी घ्यायचं, 1 बाटली पाणी घ्यायची, 700 ml. आणि आता ह्या पाण्याला उकळी येऊ द्यायची पूर्ण. जेव्हा उकळी येईल, पाणी पूर्ण गरम होईल, तेव्हा आपण मग हा रवा टाकायचा. आणि गुटल्या होऊ द्यायच्या नाही, हा तुम्हाला दाखवेनंतर. उकळी यायची तर वाढ बघूया आपण. आधी पहिलं थोडं तुकडे बरोबर.
आपे मला 10 किलो रव्याची ऑर्डर बनव. बस कोथिंबीर पण आत्ताच टाकून घ्या अर्धी. बाय बाय. 5 मिनिट नंतर येऊया पुन्हा. आपण बाहेर जाऊया. काय चालू आहे बाहेर बघूया. आपण आज आपल्या दुकानामध्ये ह्याला ठेवलेला आहे. हा माझा भाऊ आहे. मम्मी कपडे देते आणि हा दुकान सांभाळतो. एवढंच जाऊ शकतो. 2च पावलं जाऊ शकतो. एवढा छोटा घर आहे आमचा. मिस इंटरनॅशनल बनले. नहीं होगा अपने से. एक दिन बड़ा घर होगा, बड़ा बंगला होगा. सॉरी, बड़ा बंगला होगा. 4 चक्की गाड़ी होगी. मेरी होगी. कल सुबह में ही होगा. अभी सो जाऊंगा. मैनिफेस्ट गाइज, मैनिफेस्ट करण्याचा गाइज. मॅनिफेस्ट करायचं असतं. जे बोलतो ते होतं. वास्तू तथास्तू. का डायलॉग है. हम खाली सपने देखते बड़े बड़े, कुछ होता नहीं हमसे. एक दिन आपकी अमेरिका में जाएगी. अमेरिका क्या, लंदन भी चले जाऊंगी. उधर से कोरोना लेके आएगी. फिर बाद में हम लोग बड़ा देखते रहे. आता आपलं पाणी वाटतं उकळलंय. बघून येऊया. उकळी आलेली अशा टाइम मध्ये उकळी आली पाहिजे. आणि हा रवा आता त्यामध्ये टाकायचा हळूहळू. रवा टाकून घेऊया हळूहळू. तुम्हाला टेक्निक सांगते कशी टाकायची. असा हलवायचा, गटोळे पडू द्यायचे नाहीत त्याला. बारीक गॅस ठेवायचा. आणि आता हे बुडबुडे आता अंग उडणार. त्यामुळे बीक आहे. एकदम सगळं हलवून घ्यायचं. हे बघा लय उडतं बघा. हो अरे काय दादी जाऊ. बारीकच आहे. राहू दे 2 मिनिटं तसं राहू दे. आता ते वितळलंय. आता ते गाईस ते घट्ट झालेले. आता लिक्विड फॉर्मचं ते आता सॉलिड फॉर्म वर आलेलं आहे. आता त्याला थोडंसं हलवूया चांगलं. 2 मिनिटं ठेवतो. आणि असं फक्त स्लो गॅसवर 1-2 मिनिटच ठेवायचे. अरे आपण कोथिंबीर हे नंतर टाक. हा असं कोथिंबीर टाकून असं ठेवू. तिथे फास्ट काम केलं ना म्हणजे भाजलं. मला बघायचं तिथे पण भाजलं. ए देखो गाइस, देखो इसको बोलते हैं उपमा. स्पाइसी केक, स्पाइसी रवा केक म्हणजेच आपल्या भारतीय भाषेमध्ये उपमा. आता आपण गॅस बंद करून घेऊया. अरे ओ लसनी बॉम्ब. प्लेट मध्ये काढून घेऊया त्याला. तुम्हाला आता मी जादू दाखवते. त्याच्यात काढून घ्यायची पहिली. दिसतंय ना. रवा केक बनवायला सांगितलं आपण. मग उसको रवा केक कैसे करणे. मोठी तरी वाटी घ्यायची. त्यात तेवढंच होणार. स्टीलची मोठी वाटी घे. आणि आता ह्याला आपण टाकणार आहे प्लेट मध्ये. अरे मोठी वाटी. हा ना मग झालं चुकून आपण काचेची वाटी घेतली आपली मार्बलची. आता ह्याच्यामध्ये काय होणार नाही.
झाला काही झाला काढी जाईल. आता त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकायची, मिरची नाही टाकायची, कोथिंबीर इथे पण लागली. दही टाक थोडंसं. स्पायसी रवा केक तयार आहे आपला. लिंबू एक ठेव. स्पायसी रवा केक रेडी. सॉरी, उपमा. लाइक शेयर आणि सबस्क्राईब जरूर करिएगा. लाइक शेअर सबस्क्राईब करा. कसा वाटला तुम्हाला उपमा? आणि ही रेसिपी तुम्ही फॉलो करू शकता. चांगली आहे नाश्त्याला, डिनरला. आता आमचा लंच सुरू झालाय. 12:30 झाले. 12:30 होत आलेत. आता आपण ह्याला कट करायचंय. बघून खायचं काही नाही तर मिरची खाऊ. गरम आहे, चांगला आहे. मिरची खाल्ली, मिरची खाल्ली. ती तू काम करणार, मी बनवायचं काम केलं. तू आम्ही काय एवढा पसारा नाही करत. एवढं सांडून ठेवलं सगळं. रवा गावभर सांडलाय. खाना भी बनाने का और इसका बात भी सुनने का. मग पुरे लादीवरती रवाच रवा आहे सगळा. म्हणून मी करत नाही, कळलं ना. म्हणून माझे लेट व्हिडिओ येतात काय. स्वच्छतेचं काम शिक ना. बनवायला काय लहान पोरांना पण येतं शिकवायला. देखा, बनाने के बाद खाने के बाद ऐसा अपना इज्जत रहता है. साफसफाई पण ठेव ना. अशी काय सांगतेस? तुला तर ये लोग काम करा के लेते हैं, बाद में बोलते हैं. क्या बोलते. चलो गाइज, मेरे को लेट हो रहा है. बाय बाय गाइज. व्हिडिओ आवडला असेल, तुम्हाला आवडलाच असाल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि चांगला कमेंट करा, ताकी ते व्ह्यूज वाढतील. कमेंटने कमेंटच येत नाही आपल्याला. बघायची मजाच येत नाही माझ्या मम्मीला. माझी मम्मी बोलते असं नको टाकू, तसं नको टाकू, लोक बघतील, लोक बघतील. लोक बघतच नाही. सांग लोकांना बघा, सबस्क्राईब करा, सांग. बाय बाय. आज बघते, आज पक्का हा व्हिडिओ आहे ना. आज संडेलाच व्हिडिओ आहे ना. बघा, बाय बाय.